ठीक आहे, ठीक आहे, बोला 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 जाती जमातीच्या यादीमध्ये क्रमांक 26 ला धनगड हा शब्द टाकलेला आहे। या ठिकाणी सन्माननीय अजितदादांना ही सर्व माहिती आहे। मागच्या 50-60 वर्षापासून या राज्यातले धनगर बांधव वर्षानुवर्ष आंदोलन उपोषण करत आलेली आहेत। 2014 साली बारामतीमध्ये मोठं आंदोलन झालं। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येईल म्हणून। राज्य सरकार कायम समित्या नेमतात, शिष्टमंडळांकडे तपासणी होती, बैठका घेतात, पण 80 वर्ष होत आली स्वातंत्र्याला, अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे। सन्माननीय माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींच्या उपस्थितीमध्ये लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी मोठा मेळावा घेण्यात आला आणि अटलजींनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला होता। हे सरकार हे संवेदनशील आहे। धनगर बांधवांच्या ह्या ज्या मागण्या आहेत, विशेष करून अनुसूचित जमातीचा समावेश करणं खूप गरजेचं आहे। धनगड हा शब्द धनगर बदलून देण्यात यावा आणि इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे, तर महाराष्ट्र सरकार हे कधीपर्यंत समावेश करून देणार? सारख्या समित्या होतात मंत्री महोदय, सारख्या बैठका होतात। भाषण नको, बस बोला, उत्तर घ्या।